थंडी चालू झाली की आपण दही खाणं टाळत असतो, कारण दह्यामुळं घशाचा त्रास, सर्दीचा किंवा खोकल्याचा त्रास चालू होतो. मग अशा वेळेस आपण काय करायचं, दही तर आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही, पण कढी बनवून मात्र आपण दही खाल्लं जातं. दह्यामुळं काय होतं, शरीराला एक तेजी भेटते आणि कोरडं पडत नाही. तर आज आपण अगदी महाराष्ट्रीयन दह्याची कढी बनवणार आहे. तर चला पटकनी कोणताही वेळ न घेता पटकनी रेसिपीकडे वळूया. इथे मी अर्धा लिटर दुधाचं दही लावून घेतलं होतं. दही मी रात्री लावलं होतं. बघू शकता थंडी चालू आहे तरी एकदम घट्टसर असं खापावरती जसं दही निघावा अगदी तसं आपलं दही इथे लागलेलं आहे. दही कसं लावायचं थंडीमध्ये हा आपण वेगळा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. आज आपण दह्यासाठी मी कढीसाठी हे दही लावून घेतलं होतं. आता दही हे मी म्हशीचं लावलेलं आहे. इथे पूर्ण अर्धा लिटर दुधाचं दही मी इथे लावून घेतलेलं आहे आणि तेवढंही दह्याची कढी इथे बनवून घेणार आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. पहिलं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे दह्याचं. तर आपण रवीने हलवायला जर तेवढा वेळ नसेल पुरेसा तर मोठं भांडं घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे बेसन पीठ घालायचं आणि मिक्सरला हे फेटून घ्यायचं. थोडं जास्त वेळ फेटायचं म्हणजे दह्यासारखं त्याला टेक्स्चर येतं. वरती अशी मलई जमा होते, त्यामुळे कढी खूप छान लागते. आता यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला पळीने ढवळून घ्यायचं. तर इथे झालं आपलं हे ताक बनून तयार. आता कढईमध्ये 2 पळी तेल घालणार आहे. तेल जास्त घालायचं नाही आहे, कारण दह्याला आपण फेटून घेतल्यामुळे काय होतं, त्यातलं जी मलाई असते ती वर येते आणि मलईमध्ये तुपाचं किंवा फॅटचं प्रमाण खूप असतं. आता इथे डायरेक्ट आपण मिरची आणि लसूण असा ठेचून नाही घालणार. तर मी काय केलं आहे, आलं आणि लसूण हिरव्या मिरचीचा इथे ठेचा बनवून घेतलेला आहे आणि हा ठेचा आपल्याला या कढीमध्ये घालायचा. कढीपत्ता मात्र आपल्याला फोडणीला भरपूर घालायचा. कढी बनवताना कढीपत्त्याचा वापर आणि हिंगाचा वापर आवर्जून करायचा. अर्धा चमचा हिंग घातलेले आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं. 1 मिनिटभर हे हलवायचं आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तेलामध्येच घालायची आणि तेलामध्येच तिला हलवून घ्यायचं. त्यानंतरनं बेसन पीठ घालून जे आपण ताक फेटून घेतलेलं आहे मिक्सरला ते यामध्ये घालायचं. थोडंसं अंदाजानुसार पाणी घालायचं. कढी जास्त पातळ किंवा घट्ट अजिबात करायची नाही. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि एक छोटी वाटी मी इथे गूळ घालून घेतलेला आहे. गूळ बारीक किसून घ्यायचा आहे. मीठ घालायचं आहे आणि कढी चांगली हलवून घ्यायची. आता काय होतं, अनेकदा आपण जेव्हा कढी बनवतो तेव्हा कढी फुटते. पाणी एकीकडं होतं आणि दह्याचं जे असतं ते शिंतोड्या एकीकडं होतात. तर अशा वेळेस काय करायचं आहे, कढीला उकळी येईपर्यंत घट्टसरपणा येतो, कढी फुटली जात नाही आणि कढी चवीला सुद्धा खूप छान लागते. एकदा उकळी आली का गॅस बारीक करायचा. 10 मिनटं कढी तशीच उकळती ठेवायची बारीक गॅसवरती. बघू शकताय छान अशी आपली कढी बनवून तयार झालेली आहे. कढी फुटली नाही आहे, कढी जास्त घट्ट नाही, कढी जास्त पातळसुद्धा नाही. तर व्यवस्थित अशी आपली महाराष्ट्रीयन दह्याची कढी बनवून तयार झालेली. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कढी कशी बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.